बायबल सांगते आणि ते नाव आहे सगळ्या नावापेक्षा उंच. सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम। स्वर्ग में धरती पर, धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। स्वर्ग में धरती पर, धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। हमको ताकत देता है यीशु नाम, हमको हिम्मत देता है यीशु नाम। ओ हमको ताकत देता है यीशु नाम, हमको हिम्मत देता है यीशु नाम। आमेन। म्हणून लक्षात ठेवा, त्या काळात मोशे इस्रायल लोकांसाठी उभा राहिला, कारण देवाने निर्णय घेतला की माझ्या लोकांना या पापी राज्यातून, या फारोच्या तावडीतून, या फारोच्या गुलामगिरीतून मला मुक्त करायचं आहे, या गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे। यीशु मसीह की आमेन। सेम वे आज त्या काळात मोशेचा देवाने वापर केला, आज या संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात, संपूर्ण जगामध्ये जेवढे लोक आज दुष्टाच्या गुलामगिरीमध्ये आहेत, पापी राज्यामध्ये आहेत, व्यसनाच्या राज्यात आहेत, या जगामध्ये संपूर्ण ठिकाणी जे काही चाललेलं आहे, तुम्ही आणि पाहतो की ते सगळं देवाच्या विरुद्ध आहे। आणि परमेश्वराला असे लोक नको आहेत। परमेश्वर स्वर्गातून त्या लोकांकडे पाहतो आणि परमेश्वराचा अंतःकरण त्या लोकांसाठी तुटतो आणि परमेश्वर म्हणतो हे लोक यामध्ये जर मेले तर हे नरकामध्ये जातात। म्हणून परमेश्वर त्याच्या दासांना उभा करतो, त्याच्या निवडलेल्या पात्रांना उभा करतो, त्याच्या निवडलेल्या पात्रांना अभिषेक करतो, त्याच्या निवडलेल्या पात्राला ज्ञानाने भरतो, त्याच्या निवडलेल्या पात्राला ज्ञानाने भरून तो बाहेर पाठवतो आणि तो म्हणतो सुवार्ता गा, जा माझं नाव सांग गावागावामध्ये जाऊ, जा सुवार्ता ट्रॅक वाट, जा पवित्र शास्त्र वाट, जा माईक भोंगा घेऊन आणि या गावातील, खेड्यातील, शहरातील